वा, काय भारी दिसतंय ना. अगदीच पाहून तोंडाला पाणी सुटलं असं वाटतं, पटकन बसावं लगेच जेवायला. बघा इथे आपण आज बनवणार आहोत मस्तपैकी अशी एकदम तर्रीदार आणि एकदम मसालेदार अशी भाजी बनवणार आहोत. एकदा जर तुम्ही ही केली आणि खाल्ली ना की परत परत तुम्ही हीच भाजी करणार. इतकी सुंदर आणि एकदम छान, चवीला पण खूप मस्त. आज बनवणार आहोत आपण फिश करी. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे फिश करी बनवताना ना मी जास्त करून आहे ना फिशचे जे डोके असतात ना तेच घ्यायचे बरं का, कारण त्यामध्ये तेल वगैरे भरपूर असतं ना. आपल्या शरीराला ते खूप आवश्यक आहे, आपल्या केसांसाठी पण खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे इथे मी काही पीसेस घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी काही फिशचे जे डोके आहेत ना ते घेतलेले आहे. इथे मी जो रावस मासा जो आहे ना तो घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ना अद्रक लसूणची पेस्ट ती टाकायची आहे, हळद टाकायची आहे, धनेपूड टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे, याने की चव खूप छान येते. आणि आता हे सगळं आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. सांभाळून करा बरं का, कारण त्यांना असतात काटे, त्याच्यामुळे ते टोचण्याची सुद्धा भीती असते. त्याच्यामुळे हे सांभाळून करायचं आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे बरं का. आता इथे मी ना इंडक्शन म्हणा किंवा गॅस म्हणा त्याच्यावर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे. तेल कमी टाकायचं आहे, कारण आपल्याला हे जे मॅरिनेशन करून ठेवलेले जे आहे फिश ना तर ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. अशी जर आपण फ्राय केली ना तर खायला पण खूप छान लागते आणि त्याचा आहे ना रश्श्यामध्ये सोडल्यानंतर ना असा गाळ होत नाही, एकदम छान असे कडक राहतात. त्याच्यामुळे खाताना खूप मजा येते. त्याच्यामुळे आपल्याला अगदीच खूप जास्त फ्राय करून नाही घ्यायचं आहे, अगदी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त आलटून पालटून आपल्याला छान म्हणजे जवळपास 60% तरी फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा हे आता मी दोन्ही साईडने व्यवस्थित छान असं फ्राय करून घेत आहे. बघा अगदी 2 ते 3 मिनिटानंतर आलटून पालटून घ्यायचं आहे आपल्याला व अशा प्रकारे आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. बघा आता ही सगळीच्या सगळी ही फ्राय करून घेणार आहे आणि आता ही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर मग मी ही सगळी प्लेटमध्ये काढून घेते आहे. एकदम मस्त आणि खायला पण खूप छान लागते अशी जर आपण केली तर. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने केली ना तर ह्याच पद्धतीने तुम्ही करत राहाल. बघा आता इथे कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मस्त. आणि तेल गरम झालं का इथे मी 2 मोठे कांदे जे आहे ना ते बारीक बारीक असे कट करून ठेवलेले आहे, ते आपल्याला ह्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे. तेल छान असं मस्त गरम झालेलं पाहिजे आणि हा कांदा जो आहे ना आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये असं छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर मग मी आता इथे फ्राय करून घेते आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला आणि कांदा एकदम छान असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा पण एकदम छान मस्त असा फ्राय होत आलेला आहे. आता यामध्ये पटकन होण्यासाठी आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे मी चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण घालून छान वाफवून घ्यायचा आहे कांदा. बघा आता तुम्हाला असा कलर वाटला आहे, कारण आपण त्याच कढईमध्ये जे आहे ना फिश फ्राय केलेली होती त्याच्यामुळे त्याला असा कलर आलेला आहे. पहा आता याच्यामध्ये ना अगदी थोडीशी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालायची आहे. ते मी थोडीच घालणार आहे, कारण मुलं पण खातात ना तर जास्त तिखट पण नको आहे. आपण तसंही लाल तिखट वापरणारच आहोत. बघा आता याच्यामध्ये आपल्याला इथे धनेपूड घालून घ्यायची आहे, 2 चमचे घालून घेणार आहे. आणि तिखटपणानुसार आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे. आधी पण आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा वापरलेला आहे ना त्यामुळे आता हे तिखट व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे टोमॅटो जो आहे एक कट करून ठेवलेला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मस्त टोमॅटो पण याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. आता इथे थोडंसं अजून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकरच मऊ होईल. अगदी 2 ते 3 मिनिटाची आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे. मी इथे वाफ काढून घेत आहे. बघा 2 ते 3 मिनिटानंतर छान टोमॅटो देखील बारीक झालेला आहे. आता इथे जो आहे ना मटण मसाला टाकलेला आहे, जो आपण नेहमीच करतो कांदा वगैरे भाजून किंवा खडे मसाले भाजून जो हा तयार केलेला आहे ना हा मी थोडासा टाकून घेतलेला आहे. याने चव फार छान येते. आता हा सगळा व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कलर किती सुंदर आलेला आहे ना. तर याला छान अशी मस्त वाफ काढून घ्यायची आहे. तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहता येतील. चला बघा मसाला पण आपला एकदम छान असा झालेला आहे.
आता शेजारीच इथं मी गॅसवर आहे ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. असं गरम पाणी जर घातलं ना की आपल्या ज्या मसाल्याला पण छान अगदी चव पण येते आणि तर्री देखील एकदम छान येते. कलर वगैरे बघा किती सुंदर आलेला आहे आणि तेल पण किती छान असं वरती आलेलं आहे. यामध्ये मी अगदी छान अगदी जसं खाणं महत्त्वाचं आहे, जसं चव महत्त्वाची आहे, प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी यामध्ये ना अगदी छान दिसायला पाहिजे म्हणून इथं मी लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. आणि आता यामध्ये छान मस्त गरम पाणी अजून पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे. बघा आता हे सगळं झालं आहे. 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची म्हणजे रस्स्याला एकदम छान अगदी खळखळून उकळी यायला पाहिजे. बघा मस्त अगदी छान अगदी रस्स्याला एकदम छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी फिश करी मसाला जो आहे तो घालत आहे. हा विकतचाच आहे, हा पूर्ण मी टाकून घेत आहे. जास्तीत जास्त 2 चमचे आपल्याला घालायचा आहे. आणि जास्त तिखट पण नाही आहे, पण याने चव फार छान येते. बघा इतका आपला रस्सा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला जे आपण फिश अगदी फ्राय करून ठेवलेली होती ना ती आपल्याला एक एक करून व्यवस्थित घालून घ्यायची आहे. एकदम अलगद सोडायचे आहे आपल्याला हे. अशा प्रकारे मी हे सगळे फिश मी यामध्ये घालून घेत आहे बघा. आणि आता आपल्याला हलक्या हाताने फक्त आपल्याला वर खाली करायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आणि अगदी शेवटची 5 मिनिटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे फिश जे आहे ना ते अगदी रश्श्यामध्ये छान त्याचा फ्लेवर उतरेल. किती छान झालेली आहे ना. झाली आपली ही फिश करी रेडी झालेली आहे. आता याच्यावरून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे ना. एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा अगदीच कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले ना ही जर तुम्ही केली ना वा तुम्ही हॉटेल काय ढाबा काय सगळी विसरून जाल. अशी आपली घरच्या घरी एकदम स्वादिष्ट आणि एकदम छान अशी फिश करी तयार होणार आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे ना. चला तर मग नक्की ट्राय करा आणि शेअर करा आणि मला कमेंट करा. धन्यवाद.